हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगने ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची रहावे चित्त असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार वाहू संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची रहावे चित्त असू द्यावे समाधान विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संततिया 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 त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संततिया 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 त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंग प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांच्या सपुरवावी सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपहातहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा ते आमाजे नमन दंडवत. ऐसे नमन करुणे सकळ हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळत नामा म्हणे. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तस्मै नकाराय नमः शिवाय. हॅलो हे चित्तावर भक्ती आवडते दिवा. हे चित्तावर भक्ती आवडते दिवा. संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्त्या सुधावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी चिंतन करता आणि सेवे करता निवडलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुका अवतारणामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. जरी दगडासहित वह्या तारी येल्या दैशाला ह्या. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. लोकमान्य देवमान्य संतमान्य नवे नवे हिंदू हृदय सम्राट असणारे पंचमवेद निर्माते जगाचा माता ठिकाण अन्या करता गाथ्याची निर्मिती करणारे या ठिकाणी देहू निवासी असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय. या ठिकाणी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या ठिकाणी अभंग 4 चरणाचा आहे. अभंग भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी देवाची भगवंताची भक्ती कशी करावी या अभंगाच्या द्वारे तुकोबारा या ठिकाणी सामान्य व्यक्तीला सांगतात. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या तुकोबारांनी महाराज एवढी मोठी ख्याती तुकोबारायांची होती. ज्या तुकोबारांना महाराज भगवान परमात्मा विटीवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता संकल्पाचा दाता नारायण असा असणार माझा अखिलकोटी ब्रह्मांड नायक ब्रह्मांड चालक नबल केवडे नकळे कान्होबाचे कोडे असा असणारा ब्रह्मांड धनी सूत्रसंचालन या ठिकाणी पद्मनाभ असणारा माझा भगवान परमात्मा माझ्या तुकोबारांना घेण्यासाठी पुष्पक विमान घेऊन येतो. एवढा अधिकार मायबाप माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा आहे. अधिकारी महात्मे संत आहेत. त्या जगद्गुरु तुकोबारांची खाती तुकोबारांनी काळाच्या माथ्यावरती पाय दिला. तुकोबारांना घेण्याकरता महाराज ज्यावेळेस काळ आला पण त्यावेळेस तुकोबारांना घाबरला. तुकाराम 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 घेता कापे अमन तुकाराम तुकाराम नाम घेता कापे अमन नाम घेता कापे अमन नाम घेता कापे अमन धन तुम बासमा Sama
तुम्हाला काही सांगायची गरज नाही पडली टाळी वाजवण्यासाठी. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काळाला पाठीमाग पाठवणारे एकमेव संत ते म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. जगाचा माता ठिकाण अन्याकरता गाथ्याची निर्मिती करणारे म्हणजे तुकोबा आहे. या ठिकाणी गाथा वाचण्यासाठी, माथा जागेवर असण्यासाठी हे सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचंच कार्य आहे. असा अभंग माझे जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचं भक्तीचं महत्व सांगणारा, गोड असं चिंतन या ठिकाणी सांगणारा, भक्तीचं महत्व सांगणारा अभंगाचा आपण चिंतन करता निवडला. विठ्ठल विठ्ठल अभंग फार गोड आहे. महाराजांच्या याप्रमाणे आपल्याला सांगता येणार नाही, कारण संत एक मोठे होते, महाराज अधिकारी होते, महात्मे होते. या ठिकाणी देहो निवासी माझे जगद्गुरु तुकोबा अधिकारी महात्मे संत. ज्याप्रमाणे माझ्या संतांनी भक्ती केली त्याप्रमाणे तुम्ही आम्ही भक्ती करू शकत नाही. या ठिकाणी नवे नवे आपण संतांच्या चरणाची धूळ देखील नाही. एवढे मोठे संत होते, अधिकारी महात्मे संत होते, काळाला पाठीमाग पाठवणारे संत होते. त्यांच्या वह्या लाह्याप्रमाणे पाण्यावरती तरंगत होत्या. जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वया जळी, दगडा सहित वया जळी, दगडा सहित वया जळी, दगडा सहित वया. तुकोबा समर्थ धन, तुकोबा समर्थ धन, तुकोबा समर्थ धन, तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ धन, तुकोबा समर्थ धन, तुकोबा समर्थ धन, तुकोबा समर्थ. ज्या तुकोबारांच्या वह्या पाण्यावरती लाह्याप्रमाणे तरंगल्या त्या तुकोबारांसारखी आपण भक्ती करू शकतो का? नवे नवे आपण सांगू शकतो का? मला सांगा बरं. नाही सांगू शकत. एवढे मोठे अधिकारी महात्मे असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी महाराज, एवढी मोठी ख्याती त्यांची होती, पण त्यांना सुद्धा विरोधक होते बरं का. संतांना सुद्धा विरोधक होते. असं म्हणणं आहे अण्णा, रस्त्यानं चालताना गतिरोधक आणि जीवनाचा मार्ग चालत असताना, मार्ग जगत असताना विरोधकांची गरज असते, त्याच्याशिवाय मनुष्य थांबत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी अभंगाचा या ठिकाणी भावार्थ आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण 1 मिनिट भजन करू. विठाला विठाला अभंगाचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबारांचं आहे. तुकोबारांनी म्हणावं प्रथम चरणामध्ये, हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, महाराज अधिकारी महात्मे पुरुष आहेत. या ठिकाणी महाराजांनी सांगावं, संसारात राहून आपल्याला भक्ती करायची सांगितली, पण कोणती भक्ती देवाला आवडते, मग देवाच्या आवडीची भक्ती आपल्याला करायची सांगितली. मग याप्रमाणे कशी करायची? हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. या ठिकाणी फक्त संसाराची माया सोडायची सांगितली, पण आपल्याला भक्ती करायची. संसार सोडायचा सांगितलेला नाही, तर संसाराचं प्रेम सोडायचे, संसाराची माया सोडायची आणि संसारामध्ये राहून भगवंतावरती आपल्याला काय करायचे? प्रेम करायचे, भक्ती करायची, श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा आहे. पण परंतु महाराज म्हणतात, संसारामध्ये ठेवल्याप्रमाणे भगवंताने जसं ठेवलंय तसं आपण राहायला पाहिजे. कारण महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या ठिकाणी तुकोबारांनी सांगावं, अनंत म्हणजे त्या भगवंतानं ज्या स्थितीमध्ये ठेवलंय, ज्या कालावधीमध्ये आपल्याला ठेवलंय, ज्या समयामध्ये ठेवलंय, ज्या वेळेमध्ये आपल्याला भगवंतानी ठेवलेलं आहे, तसं आपण राहायला पाहिजे, सुखी समाधानी. जर आपण तसं राहिलो नाही तर आपल्याला कदाचित सुख मिळणार नाही. आणि आपल्या चित्तामध्ये अखंड काय पाहिजे? समाधान पाहिजे, सुख पाहिजे, पण ते आपल्या चित्तात नाही. आणि ते आपण संसारात शोधतो, पण माय बाप ते संसारात आपल्याला शोधून देखील मिळत नाही. परंतु आपल्या मनामध्ये जीवन जगत असताना, संसार करत असताना आपल्या मनामध्ये उद्वेग असतोय, शंका असते, दुःख असतं, संशय असतो, अनेक प्रकारे आपल्या जीवनामध्ये आकांक्षा असतात, आपल्या मनामध्ये इच्छा असतात, अपेक्षा असतात. परंतु तुकोबाराय म्हणतात,
वाहिला उद्वेग दुःखाची केवळ आणि भोग नेते फळ संचिताचे. आता तुकोबारांना काय सांगायचंय बघा. तुकोबाराय म्हणतात संसार करत असताना आपल्याला वाहिले उद्वेग, जे आपले उद्वेग आहे, जे दुःख आहे, जी शंका आहे, जो संशय आहे, तो भगवंताच्या चरणावरती वाहून टाका. म्हणजे निश्चितच आपल्याला जे संसारामध्ये जे फळ भोगायचे भोगतो न गडे संचिता वाचून धरावे ते म्हणी समाधान. आपल्याला भोग आणि रोग हे काही चुकणार नाही. परंतु शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, काय सांगितलंय बघा. तुका म्हणे घालू तयावरी भार. कुणावर भार सांगितला? कीर्तन ऐकणाऱ्यावर, टाळकऱ्यावर का रोहिणीताईवर सांगणाऱ्यावर? कुणावरती भार सांगितलाय? तुका म्हणे घालू तयावरी भार. कुणावरती? तयावरती. तयावर म्हणजे कोण? जो जीवनदान देणार आहे, जो सगळ्यांचा ब्रह्मांड चालक आहे. देता देव विता नेता नेव विता, ते याची सत्ता काय. या ठिकाणी जो भगवान परमात्मा आहे, जो जगाचा मालक आहे, जो अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे, असा असणारा माझा भगवान परमात्मा पद्मनाभ तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी. देवाच्या चरणावरती ओझवायचे. म्हणजे संसार म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आपली बायका मुलं 4 डबडी गोळा करायची आणि देवाच्या पायावर नेऊन आपटायची. याला संसाराचं ओझं वाहिलेलं सांगितलेलं नाही. विठ्ठला विठ्ठल हा झाला अभंगाचा सरसर भावार्थ. या ठिकाणी कार्यक्रमाला खूप उशीर झालाय, कारण की मलाही लांबून यायचं होतं जरा. आणि या ठिकाणी आमच्या महेश महाराजांनी सांगितलं होतं शार्प 8 वाजता कीर्तन चालू होईलच. आत्याबाई लवकर या. परंतु या ठिकाणी मला येण्यासाठी 8 वाजले. काही हरकत नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. किती उशिरा सुटलेली गाडी असू द्या, पण योग्य वेळेतच तुम्हाला स्टँडवर सोडल्याशिवाय मी राहणार नाही. स्टेशनवरती लवकरच सोडणार. फक्त तुमच्याकडनं मला एकच काय आहे, अपेक्षा आहे, म्हणजे काय की तुम्ही ज्यांनी हात बांधलेले आहेत ना, त्यांनी हाताच्या पहिल्या घड्या सोडा. कारण हाताची घडी आपण कीर्तनामध्ये बांधत नाही, बरोबर की नाही. मी याकडे माझी या ठिकाणी प्रथम एंट्री झालेली आहे संकेत महाराज, बरोबर ना. इकडे मी पहिल्यांदाच आले, या भागामध्ये मी पहिल्यांदाच आले. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्ही एवढे थंडी आहे, थंडी वाजते पण ऐकू येत नाही, तरी पण आपण या ठिकाणी सर्वजण आलात, बसलात, त्यासाठी तुमच्यासाठी खूप खूप तुमच्यासाठी धन्यवाद. या ठिकाणी सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस माझ्या भगवंताचं नामचिंतन होईल त्यावेळेस मात्र मुखानं टाळी आणि हातानं नामस्मरण. कसं तुम्ही म्हणता तसं पटलं तर होय, म्हणा नाही ती असंच चालणार आहे. म्हणजे मी एका गाडीवरती नाव वाचलं होतं महाराज. तर अशा प्रकारे या ठिकाणी असो विनोदाचा भाग बाजूला ठेवा. श्री विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी वर्ष 6वे, या ठिकाणी 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या पामराच्या वाटेला आलेली आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि नाम सप्ताह नाम यज्ञ या ठिकाणी आहे. आणि सुंदर असं या ठिकाणी गर्दी नकोच आहे आपल्याला, गर्दी तमाशाला होते. कीर्तनात गर्दी नाही होत, तर या ठिकाणी दर्दी पाहिजे. पण असो या ठिकाणी सर्वांना आवड आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही सवड काढली आणि आपण सर्वजण कीर्तनासाठी उपस्थित असं आहेत. तर या ठिकाणी सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह 6वं वर्ष आहे आणि सुंदर असा या ठिकाणी शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही असा गोड असा नामयज्ञ महायज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. त्यातील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या पामराच्या वाटेला आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी निष्काम जनता जनार्दन स्वामी महाराज व सच्चिदानंद केरोबा महाराज यांच्या आशीर्वादानं व तसेच परमपूजनीय वासुदेव नंदगिरीजी बहुरूपी महाराज, परमपूज्य पूजनीय 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज व परमपूजनीय मठाधिपती या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचित असणारे 108 महंत लखनगिरीजी महाराज आमच्या गुरुस्थानी आहेत. आणि त्यांचा अट्टास होता म्हणून ते आमच्या मनीष दादाला बोलले, आमच्या अण्णा थोरात अण्णांना सांगितलं की ताईंना आमच्या तिकडे या ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलवायचे. म्हणून एवढ्या अट्टाहासानं त्यांच्या प्रेमाखातर, तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातर या ठिकाणी तो संत मायबापांचा दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. समस्त ग्रामस्थांच्या वतीनं सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित लाभलेले सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी गायनाचार्य ऋषिकेश जी महाराज, खूप सुंदर असा आवाज आहे, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचं घरातलंही भूषण आणि विशेष म्हणजे
आमचे भाचे या ठिकाणी मनीष महाराज थोरात, आमचं तांबेवाडीचं भूषण, खऱ्या अर्थानं आमच्या अहिल्यानगरचं भूषण आहे. तुमचा तालुका कोणता ना? नाही तिकडे श्रामपूर तालुक्याचं भूषण. आणि अशा प्रकारे आमचे मनीष महाराज खूप छोटे होते बरं का. मी ज्यावेळेस त्यांच्या घरी यायचे ना, ते खूप छोटे होते. ते म्हणायचे आत्याबाई एखादी गवळण शिकवा ना. आज ते आज माझ्या पुढच्या स्टेपला गेलेत. असो, या ठिकाणी भगवंतांनी त्यांनाही सुंदर असा आवाज दिलाय. आणि त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या वतीनं, त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी मला या ठिकाणी आमंत्रण मिळालं. त्यांनाही धन्यवाद देते. आदरणीय आमचे कैलास महाराज इंगळे ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशी चाल झाली त्यांची पण. पांडुरंगा करू वा, धन्यवाद. सच्चिदानंद केरोबा भजनी मंडळ सोमठाणे, सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. खळ्यातले, मळ्यातले, तळ्यातले, टोपीवाले, बिगर टोपीवाले, माळीवाले, बिगर माळीवाले, गंधावाले, बिगर गंधावाले. लागले बाई पुसायला, लगेच चेक करायला लागलेत कोणाच्या कपडाला आहेत कोणाच्या नाहीत. असो, पदरावाल्या बिगर पदरावाल्या, नथीवाले बिगर नथीवाल्या, जे आलेत ते, जे नाही आलेत ते, जे बसून कीर्तन ऐकतात, जे पाय पसरून कीर्तन ऐकतात ते, कोणी या ठिकाणी गुडघ्यात डोकं टाकून ते, जे आले ते घरी, जे घरी बसून कीर्तन ऐकतात ते, त्यांना सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय अभिषेक महाराज येवले, वा, मृदंग सम्राट, मृदंग महर्षी, या ठिकाणी त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आदरणीय आमचे संकेत महाराज, अतिशय गोड असा हातामध्ये गोडवा आहे, मूर्ती छोटी पण कीर्ती महान आहे. या ठिकाणी आमचं आळंदीचं भूषण संकेत महाराज, तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद. आदरणीय आमचे मालक वाल्मिक महाराज कारले, ते सुद्धा तालमहर्षी आहेत, मृदंग विशारद आहेत. वाल्मिक महाराज कारले ते सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे या ठिकाणी भावासारखं प्रेम करणारे आमचे या ठिकाणी आदरणीय धनेश भाऊ शेळके, ते सुद्धा आज आमच्या ठिकाणी आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. विनयकरी महाराज आहेत, या ठिकाणी आमचे थोरात अण्णा आहेत, आमच्या वहिनी आहेत, सर्व मंडळी. आणि या ठिकाणी लखनगिरीजी महाराज सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं तरुण मंडळ, मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही कारण याच्यातच वेळ जर गेला तर आताच 9:45 झालेत, मग कीर्तन आपलं कधी संपवायचं. असो, या ठिकाणी कोणाचं बोलता नामोल्लेख राहिला असेल तर मला माफी करा. या ठिकाणी सांगा ताई माझं नाव राहिलंय, आपण माऊलींच्या भजनाच्या अगोदर आपलं सर्वांचं या ठिकाणी नाव घेऊ. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी युट्यूब चॅनलचं नाव काय म्हटले? मराठी वक्ता, आणि दुसरं छंद पंढरीचा. वा, आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या दादांसाठी एकदा टाळी होऊन जाऊ द्या, कारण की आज आपलं कीर्तन या ठिकाणी सर्व आपण पाहणार आहोत. सुंदर असं त्यांचं अनमोल असं सहकार्य आहे. या दोन्ही दादांसाठी आपण टाळी वाजवलीच आहे, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचवलाय, अशी सुंदर अशी ज्यांची सिस्टीम आहे, गोधडे माऊली या ठिकाणी, वा, सुंदर अशी आमच्या गोधडे दादांची सिस्टीम आहे. माईक इज द बेस्ट अँड बेस इज द ऑपरेटर. माझ्या दादांसाठी एकदा टाळी होऊ जाऊ द्या. टाळी वाजवायला काही पैसे लागत नाही, कंजूसपणा करू नका. आणि तुम्ही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालात, आपल्यासाठी एकदा टाळी होऊ जाऊ द्या. वा, धन्यवाद. विठाला विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. बोलता बोलता कोणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर सांगून द्या, आपण माऊलींच्या भजनाच्या अगोदर आपलं नाव घेऊ आणि मग घरी जाऊया. असो, या ठिकाणी अभंगाला सुरुवात करण्या अगोदर आपण एकदा तुकोबारांनी कशी भक्ती केली, महाराजांच्या भाषेमध्ये आम्हाला वर्णन करता येणार नाही, कारण ते तुकोबाराय होते. महाराज विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय होते. ज्या तुकोबारांच्या वह्या पाण्यावरती लाह्याप्रमाणे तरंगल्या, ज्या तुकोबारांनी महाराज या ठिकाणी काळाच्या माथ्यावरती पाय दिला आणि खऱ्या अर्थानं काळाला पाठीमागं पाठवलं. या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाच्या जीवावरती काळ पाठीमागे गेला, हे तुकोबारांचं कर्तव्य आहे. आणि खऱ्या अर्थानं मला सांगायचं काय की तुकोबारांची ख्याती जेव्हा वाढली, त्यावेळेस मात्र तुकोबारांच्या या ठिकाणी जेव्हा तुकोबारा जीवन जगत होते, त्या देहू निवासी होते, देहू गावामध्ये सुद्धा त्यांना काय होते, विरोधक होते. आणि खऱ्या अर्थानं एवढी मोठी ख्याती वाढली माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची, त्यांच्यावरती सुद्धा वैरत्व पत्करण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा काही लोक होती. महाराज आज जशी समाजामध्ये आपल्यातला एखाद्या कुटुंबातला व्यक्ती मोठा होत असेल, त्याचं चांगलं होत असेल, तर त्याला खेकड्यासारखं मागं ओढण्याचं काम सुद्धा आपले काही लोक करतात. त्याप्रमाणे सुद्धा त्यावेळी सुद्धा तुकोबारांच्या गावामध्ये सुद्धा काही लोक होती. आणि खऱ्या अर्थानं तुकोबाराची ख्याती या ठिकाणी पसरली, तुकोबारांचं नाव व्हायला लागलं. त्यावेळेस मात्र त्यांना सुद्धा काही आडवे लोक
गेलीत महाराज, पण खऱ्या अर्थानं तुकोबारांचा परमार्थ खरा होता. भगवान परमात्म्याशी त्यांनी नातं जोडलेलं होतं, पद्मनाभ जोडलेला होता. पण या ठिकाणी तुकोबाराय कोण होते महाराज? श्रेष्ठ होते. जे त्यांना आडवे गेले की त्यांना सुद्धा कळालं तुकोबाराय कोण होते. म्हणून रामेश्वर भट्टासारखे सुद्धा त्यांना ते शरण आले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद मूर्ती आयोला करी आमा. आरती तुकारामा म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पाय राखावे आम्हा. आरती तुकारामा. आरतीमध्ये सुद्धा सांगितलं रामेश्वर भट्टासारखी त्या ठिकाणी शरण आले. मग मला सांगा तुकोबारांचा परमार्थ कसा असेल? ज्या जगद्गुरु तुकोबारांच्या पत्नीचा काटा माझ्या जगाच्या मालकानं काढावा, काय तो अधिकार माझ्या या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांचा एवढा मोठा अधिकार. मग मला सांगा त्या तुकोबारांसारखी आपण भक्ती करू शकतो का? माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी मला संसारामध्ये राहिले, पण संसारी असावे असूनही नसावे. या ठिकाणी तुकोबारांना प्रपंच उलटी सारखा वाटला. काय प्रपंच ओ सोर चित्त तुझे पायी मरो, पण हो म्हणते म्हणी पैसलसे. उलटी सारखं माझ्या जगद्गुरु तुकोबांना संसार वाटला राजा हो. या संसारामध्येच तुकोबारांनाचं मन रमत नव्हतं. संसाराचे नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हरी भजनी या डबळीले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा. असे कित्येक प्रमाण आहेत महाराज तुकोबारायांचे देण्यासारखे. मग मला सांगा तुकोबारांचा परमार्थ केवढा होता? तुकोबारांच्या परमार्थाला काही लांबी रुंदी खोली उंची काही होती का? पण का खऱ्या अर्थानं सांगू का तुम्हाला, परमार्थाची उंची भरपूर वाढली बर का. काय परमार्थाची उंची भरपूर वाढली, पण या ठिकाणी खोली मात्र कमी झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगतात आपल्याला भक्ती करायची, पण आपण भक्ती कशी करतो? आपल्याला जशी आवडेल तशी आपण भक्ती करतो. उदाहरणार्थ असं आहे, आपलं आलं मनाला तर गेलंच येणाला, नाही तर दिल्या पाट्या टाकून बसलं उन्हाला. असा तर आपला परमार्थ आहे. आलं मनाला तर गेलो कीर्तनाला. कीर्तन कोणत्या महाराजांचं आहे? नवीन महाराज असतील तर आपण 100% कीर्तनाला. या ठिकाणी आज बरेच लोक आलेले आहेत बरं का. नवीन महाराज आहेत, लांबची बाई आहे, कसं कीर्तन करते, कुठं चुकती, काय सांगती हे बघण्यासाठी. म्हणजे काही लोक याच्यासाठी आलेत, काही कीर्तन बघण्यासाठी आलेत, काही कीर्तन ऐकण्यासाठी आलेत, काही कीर्तन करायला बघण्यासाठी आलेत. असो, या ठिकाणी मी तुमच्या गावातलं काही सांगत नाही वगैरे वगैरे. इसगाव तिसगाव श्रीमंताला 40 गाव. असो, या ठिकाणी सांगायचा महत्वाचा मुद्दा की आपण या ठिकाणी मला सांगा महाराजांची भक्ती कशी होती हो? श्रेष्ठ होती. त्यांचा परमार्थ वेगळा होता महाराज. त्या ठिकाणी त्यांच्या परमार्थाचं आपल्याला वर्णन देखील करता येणार नाही. संसारामध्ये राहिले, पण त्यांनी कधी आसक्ती नव्हती त्यांना संसाराबद्दल. पण मला सांगायचंय काय, महाराजांनी भक्ती सांगितली, पण आपण आपल्याला आवडण अशी भक्ती करतो, देवाला आवडण अशी भक्ती आपण करत नाही. का करत नाही? देवाला आवडण अशी भक्ती आपण केली पाहिजे, पण आपण आपल्याला आवडण अशी भक्ती करतो. उदाहरणार्थ, आपण देवाला नारळ फोडतो, आपण देवाला नारळ फोडतो, पण जर ती यदा कदाचित जर चांगलं निघलं महाराज, तर देवाला किती वाहतो? 5 तुकडे वाहतो. नक नक आपल्या भाषेमध्ये. जसं महाराजांचा पखवत बोलला की येवले महाराजांचा नक नक. असे तुकडे आपण देवा पुढे ठेवतो. आणि जर यदा कदाचित ते नारळ महाराज, या ठिकाणी निलखेड्याची मंडळी, ते जर नारळ सडकं निघलं तर आपण काय म्हणतो खऱ्या अर्थानं? सांगा बरं, तुमच्याकडे काय म्हणतात? वा वा वा. तुका म्हणे इथे पाहिजे, आमच्याकडे तेच म्हणतात आहे ना आपल्याकडे. लोक म्हणतात देवाला पावलं, पण मग
पूर्ण देवाला अर्पण करतात. पण मला सांगा, देवाला जर नारळ पावलं तर ते तुमच्या आमच्या तोंडाला चावलं का? विठ्ठल विठ्ठल मला सांगायचं मला एकच की आपण अशी भक्ती करतो. आता या ठिकाणी आपण देवी मातेला नैवेद्य नेतो आखाडाच्या महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये, गावरान भाषेमध्ये, खेड्याच्या भाषेमध्ये आखाड महिन्यामध्ये आपण देवीला नैवेद्य नव्हतो लक्ष्मी आईला. तर त्यावेळेस मग मला सांगा, आपण भजे काढतो ना, एक भजन साध्यावर वझ एकच तळतो, पण 7 तुकडे 7 नैवेद्यावरती आपण ठेवतो. मग मला सांगा, आपण जर असा परमार्थ केला तर कधी आपल्याला देव पावल महाराज? देव आशाने पावायचा नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. हो मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव आशाने पावायचा नाही नाही नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, 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 नाही रे, नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय आशानं पावायचा नाही रे. म्हणून असो, या ठिकाणी आपण आपल्या मनाला आवडेल अशी भक्ती आपण करतो. पण या ठिकाणी संतांनी तसं नाही केलं महाराज. माझे जगद्गुरु तुकोबाराच्या रस्त्यानं गेले का, त्या वाटेनं गेले का, ती वाट मात्र विठ्ठल विठ्ठल बोलत होती महाराज. पण याच्या पलीकडे जाऊन सांगाल निलखेडेकर मंडळी, तुमची आमची मात्र वाट लागली तरी आपल्या तोंडाला विठ्ठल आलं नाही. का आलं नाही? हे आपलं दुर्भाग्य आहे. या ठिकाणी आपण जन्माला आलोय, पण आपण कशासाठी आलो? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थकन विठ्ठलाची कधी खलिया. आपल्याला विठ्ठलाला बघायचे, त्याच्यासाठी आपण जन्माला आलो. पण आपण संसार प्रपंच करता करता आपण गेलो. म्हणून त्याला मन आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. काय उपयोग झाला महाराज त्याच्या हेल्यामध्ये ना आपल्यामध्ये? सांगा ना मला. तरी पण या ठिकाणी मला सांगायचंय, या ठिकाणी ज्या वाटेनं गेले, ज्या रस्त्यानं गेले, ती वाट मात्र विठ्ठल विठ्ठल बोलली. पण याच्या पलीकडे जाऊन सांगा, तुमची आमची मात्र वाट लागली दादा हो, ताई हो, तरी पण आपल्या तोंडाला विठ्ठल आलं नाही का? संतांचा परमार्थ वेगळा होता. पण या ठिकाणी संतांचं असं होतं महाराज, जया अंगी मोठेपण ताया यातना कठीण, मज पांबर आहे हो काय थोर पण पायाची वाहन पायी बरी. आता मला सांगायचे, जगद्गुरु तुकोबाराची वाहन होते का हो? ज्या तुकोबारांना घेण्यासाठी पुष्पक विमान घेऊन माझा स्वतः जगद्गुरु भगवान परमात्मा जर येतोय महाराजांना घेण्याकरता, ते तुकोबाराय पायाची वाहन आहेत का? ज्या तुकोबारांच्या वह्या पाण्यावरतीला ह्या प्रमाणात तरंगतात, ते तुकोबाराय पायाची वाहन आहेत का? मला सांगा ना. तर नाही. या ठिकाणी मला सांगायचंय काय, की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरवत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. ते तुकोबाराय पायाची वाहन आहेत का हो? तर नाही. म्हणून सांगायचा महत्वाचा मुद्दा एकच, की तुकोबारांच्या भाषेमध्ये तुम्हाला आम्हाला वर्णन करता येणार नाही. संतांची भक्ती करण्याचा हेतू वेगळा होता. संतांनी वेगळी भक्ती केली आणि आपली भक्ती वेगळी आहे. आपण महाराज कशी भक्ती करतो हे प्रत्येकाला माहिती, मी काय तुम्हाला सांगणार नाही. समोर आलं की आपण महादेवाच्या मंदिरात जातो, हे प्रत्येकाच्या आता जवळजवळ ऐकून ऐकून पाठ झाले, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला सांगणार नाही. परंतु एकच सांगाल महाराज, या ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे आपण भक्ती करतो, पण संतांचं वेगळं होतं. ज्या संत जनाबाईच्या गौऱ्या, शेणाच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलल्या, जनाबाईचा परमार्थ कसा होता हो दादा? सांगा ना मला. नामदेव महाराजांची दासी होती आणि पंढरपूर मध्ये सापडलेलं लेकरू, आई वडिलांचा हात त्या ठिकाणी सोडलाय आणि त्या ठिकाणी पंढरपूर मध्ये नामदेव महाराजांना सापडलं आणि नामदेव महाराजांनी घरी आणलं आणि या ठिकाणी नामदेव महाराजांची दासी म्हणून जी गाजली. पण माझे कबीरदास म्हणतात, ती दासी नाही होतो संतोन की काशी आहे. विठ्ठल विठ्ठल सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या
संत जनाबाईच्या गौऱ्या जर विठ्ठल विठ्ठल बोलतात तर तुमच्या आमच्या गौऱ्या स्मशानभूमीत पोहोच झाल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल आलं नाही. का आलं नाही हे दुर्भाग्य आहे. संत जनाबाईचा परमार्थ वेगळा होता आणि या ठिकाणी आपला परमार्थ वेगळा आहे. संतांमध्ये ना आपल्यामध्ये असं होतं, संतांचा परमार्थ म्हणजे देह गेला तरी चालल, रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, या ठिकाणी देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी मन दृढ भाव, देह गेला तरी चालल पण या ठिकाणी महाराज जान जाए लेकिन वचन न जाए, अशी आमच्या भगवान या ठिकाणी संतांची रीत होती परमार्थाची. म्हणून संत या ठिकाणी म्हणून आज संतांचं नाव निघतं. सूरत से किरत बड़ी बिना पंख उड़ जाए, सूरत तो जाती है लेकिन किरत कभी ना जाए. विठ्ठल विठ्ठल राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेली दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज एवढे वर्ष झाले माझ्या जगद्गुरु तुकोबांना ज्ञानोबारांना जाऊन मला सांगा, तरी पण आज त्यांचं नाव जिवंत आहे का? कीर्ती महान होती, मूर्ती छोटी होती पण कीर्ती महान होती. मग मला सांगा त्यांनी भक्ती कशी केली हो? संत मीराबाई माहिती आहे तुम्हाला, मीराबाईची भक्ती प्रत्येकाला माहिती आहे. कृष्णप्रिय होती महाराज, एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये जन्माला आलेली माझी मीराबाई, राजाची मुलगी होती पण कधी परमार्थ सोडला नाही. सारखं कृष्णाचं भजन, सारखं कृष्णाचं भजन. कंठामध्ये तिनं कृष्ण बसवला होता, कंठी धरीला कृष्ण म्हणी अवघा जणी प्रकाश. या ठिकाणी कंठामध्ये भगवान श्रीकृष्णाला जागा दिली होती. मग मला सांगा, उठता बसता या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन, एवढं वेळ तिला माझ्या कृष्णाचं लागलं होतं. कृष्णप्रिय होती महाराज, ती सारखं अखंड भजन करायची पण तिच्या बापाला काय आवडत नव्हतं. असं होतं महाराज. तुम्हालाही माहिती, भक्त प्रल्हाद या ठिकाणी राक्षस कुळामध्ये या ठिकाणी जन्माला आला पण या ठिकाणी फक्त त्याला परमार्थ आवडला. कारण का? फक्त त्याची आई परमार्थिक होती, बाप राक्षस कुळातला होता, तरी पण त्या ठिकाणी पुत्र या ठिकाणी परमार्थिक जन्मला. आणि त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर त्यानं भगवंताचं नामस्मरण केलं, नारायण नारायण. तरी पण त्याच्यावर किती संकट आणली बापानं, जन्मदात्या बापानं, तरी पण त्याला भगवंताच्या नामानं त्याला तारलं, कडेवरनं ढकललं. फक्त नारायण नारायण म्हटला तरी भगवान परमात्मानं त्याला झेललं फुलासारखं. या ठिकाणी मला सांगा, हत्तीच्या पायाखाली दिलं तरी पण त्या ठिकाणी महाराज काही झालं नाही. ते उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं तरी पण त्याला काही झालं नाही. अग्नीमध्ये होलिका माता घेऊन बसली, शेवटी ती जळाली पण त्याला काहीच झालं नाही. का? ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम असतं त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागतो. देव राखे तया हो मारील कोणा, देव राखे तया हो मारील कोणा. हा देवरा
ठिकाणी साई असतो ना, भगवंताचं लक्ष असतं ना, त्याच्या पायामध्ये काटा सुद्धा मोडण्याची ताकद नाही. पण भगवान परमात्म्याचं त्याच्यावरती नजर असते. किती वनामध्ये हिंडला तरी त्याच्या पायामध्ये काटा मोडत नाही, दक्षता माझा भगवान परमात्मा घेतो. तर अशा प्रकारे का की माझ्या भक्त प्रल्हादानं अशी भक्ती केली, ते तुम्हाला मला सांगायचंय. आणि तशीच भक्ती माझ्या संत मीराबाईनं केली हो. एवढ्या मोठ्या घरामध्ये आली, राजवाड्यामध्ये जन्माला आली, बापाला कधी आवडलं नाही, पण तिनं कधी परमार्थ सोडला नाही. आपल्याला असं वाटतं आपलं मुलगा निघावं गाणार, पण ती निघतं पेणार. मग मला सांगा कुणाचा दोष आहे? संगतीचा दोष आहे. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं महत्वाचा मुद्दा एकच की बापाला परमार्थ आवडत नव्हता तरी माझ्या संत मीराबाईनं परमार्थ सोडला का? पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. अपने नारायण जी, मैं तो अपने नारायण जी हो गए अपने नाची रे, पग घुंगरू बांध मीरा 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 घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. जिसका प्याला राधा जी ने बेगा, जिसका प्याला राधा जी ने बेगा, जिसका प्याला राधा जी ने जिसका प्याला राधा जी ने बेगा. पीवत पीवत मेरा हासी रे, पीवत पीवत मेरा हासी रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू बांध मेरा घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे. क्या बात आहे. सर्व गुणीजन मंडळासाठी एकदा जोरात टाळी होऊ जाऊ द्या. जोरात टाळी वाजवली का थंडी पळते बरं का, एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्या माणसाचं कौतुक आपणच केलं पाहिजे. एका मिनिटामध्ये सांगते, प्रत्येक कीर्तनात सांगत असते. या ठिकाणी प्रत्येकाला आता काही सुना आलेल्या आहेत, काही सासवा आलेल्या आहेत आणि काहींना यायच्या बाकी आहेत सुना. तर अशा प्रकारे महाराज आपली सून कशी असू द्या अण्णा, आपल्याला यायची आहे पण कशी असू द्या, बोबडी गेंगाणी तुतानी वाकडी लंगडी शेंबडी कशी असू द्या, पण आपल्या सुनाला आपण नाव ठेवले मावशी दिलखेडेकर, तर शेजारची शांता मावशी येते आणि आपल्या सुनाला नाव ठेवून जाते. आपण जर म्हणलं माझी सून लई बावळटे, तर शेजारची शांता मावशी येते, खरंच ग शांता का तुझी सून लईच मूर्ख आहे बाई, काही कळत तिला आण्याचं काही कळत नाही, असं ती म्हटलं बिगर राहत नाही. मी का सांगितलं तुम्हाला सुनेचं उदाहरण, कारण की आपल्या माणसाचं कौतुक आपणच केलं पाहिजे. आता गुणीजन मंडळी एवढी सुंदर चाल गातात, मग आपण त्यांचं कौतुक नाही करायचं मग कुणी करायचं, म्हणून त्यांच्यासाठी आपण कौतुकाची थाप म्हणून टाळी वाजवायची. विठ्ठल 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 विठ्ठल. तर या ठिकाणी महाराज पग घुंगरू बांध कर मीरा नाची रे, विशिका प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा फासी रे. मग मला सांगा, एवढं कृत्य वडिलांना केलं तर एखाद्या पोरीनं परमार्थ थांबवला असता, पण नाही महाराज. या ठिकाणी महाराज अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं प्रेम, भगवान परमात्म्याचं बद्दल आवड त्या ठिकाणी निर्माण झालेली होती, छंद लागलेला होता, त्याच्यामुळे काय परत माघारी येणे नाही. म्हणून या ठिकाणी मला सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे, तर अशा प्रकारे महाराज माझ्या संत मीराबाईंची भक्ती होती. नाचूंगी 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 मी तो हरी गुण गावत नाचूंगी. काय सांगितलं, काय सांगितलं येवले महाराज, हरी गुण गावत नाचूंगी, नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हरी गुण गावत नाव सांगितलंय, काय हरी गुण गात नाचायचं सांगितलं, 90 लावत नाचायचं सांगितलेलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. असं संत
पण आपला परमार्थ आपण बघायला पाहिजे की नाही? आपण परमार्थ आपण कसं करतोय? आपल्या मनाला पटन असं आपण परमार्थ करतो. आपल्याला आवडेल जे एखाद्या महाराजांचं कीर्तन आवडलं तर आपण बसतो. नाही कीर्तन आपल्या डोक्यामध्ये बसायचा रंग दिसला की उठला की लगेच चप्पल घेतलो का लगेच निघतोय महाराज. मला सांगा, आपला झाला आवडीचा परमार्थ. आपल्या मनाला आवडतं तर आपण भजन करतोय, मनाला पटलं तर आपण या ठिकाणी परमार्थ करतो, टाळी वाजवतो. नाही पटलं तर आपण म्हणतो कीर्तन काय, रातचं कीर्तन काय, एवढं बरोबर नाही झालं बुवा. इथं येऊन बघा, अरे पाण्यातील मासा झोप घेतो कैसा आणि जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पण सांगू काही एक, आपला असं आहे महाराजांचं प्रमाण आहे, लटिके ते रुचे साच कोणा न ते पचे. खोटं आपण लवकर ॲक्सेप्ट करतो आणि खरं आपल्याला आवडत नाही. म्हणून असंही महाराज एकदा काय झालं, मंदिरापाशी असे काही मागण्यासाठी बसलेले असतात आंधळे पांगळे, कारण त्यांचं कर्म तसं असतं, त्याच्यामुळे त्यांना जन्म मिळालेला असतो. आणि 1 रुपया आंधळाली, 1 रुपया आंधळाली, 1 रुपया असं मागत बसलेले असतात बघा. मंदिराच्याच आपण मंदिरात दर्शनाला जातो की नाही, त्या ठिकाणी बसलेले असतात. त्यांचा काही दोष नाही. प्रारब्धाची वाढे धन, प्रारब्धाची वाढे मान. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मंदिराच्या समोर बसलेले असतात, आंधळ्याला रुपया, आंधळ्याला रुपया. आणि अशा प्रकारे महाराज काही 4-5 मोठ्या घरातली मुलं दर्शनासाठी येतात महादेवाच्या, आणि महादेवाच्या दर्शनासाठी आलेत आणि त्या ठिकाणी चप्पल बूट वगैरे काढले आणि त्या मुलांना त्या लोकांची दया आली, आंधळ्या पांगळ्यांची दया आली. म्हणून प्रत्येक मुलानं हातावरती प्रत्येकांच्या काय ठेवलं, 5-5 रुपये ठेवत गेले. पण ज्याला 1 डोळा होता त्याने एका डोळ्यानं बघितलं आणि म्हणायला लागले. ती मुलं जरा पुढे निघाले आणि त्या मुलांना देखत आवाज जाईन असं म्हणायला लागले. काय मुलं आहेत, एवढ्या मोठ्या घरची मुलं आहेत, कोट आहे अंगामध्ये, बूट आहे पायामध्ये, सूट आहे अंगामध्ये, एवढ्या मोठ्या घरची लोक आहेत आणि तरी 5-5 रुपये दिले. काही पटलं का त्यांना? ती मुलांनी ऐकलं. पण गावातलाच एक मनुष्य असा हुशार होता, 150 आणा होता आणि तो महाराज पळतच आला लेझिम खेळत, आणि लेझिम खेळत आला आणि प्रत्येक भिकाऱ्याच्या हातावरती नुसतं ठेवत गेला. तरी भिकारी एवढे खुश झाले. पण त्या तरुण मुलांना वाटलं नक्की ज्या साहेबांनी जास्त पैसे दिले असावे म्हणून एवढी भिकारी खुश झाले बुवा. म्हणून त्यांनी त्या साहेबांना मुलांनी बोलवलं. मुलं म्हणायला लागली, साहेब तुम्ही भिकाऱ्यांच्या हातावरती किती पैसे ठेवलेत? ते म्हणे काहीच नाही. मग भिकारी एवढे खुश कसे झाले? ते म्हणे आम्ही गुदगुल्या केल्या फक्त. म्हणजे यांना गुदगुल्या बऱ्या वाटल्या, पण 5 रुपये त्यांना बरे वाटले, खरे वाटले नाही. मला का सांगायचंय, आपल्याला खोटा संसार आवडतो पण खरी भगवंताची भक्ती आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी तुम्हाला सांगितलं, लटिके ते रुचे साच कोणानं ते पचे. म्हणून आपल्याला खरं आवडत नाही आणि खोटं सुटत नाही. सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण भक्ती करतो महाराज, पण 1 मिनिटामध्ये सांगते महाराज. एकदा पंढरपूरला 4-5 प्रवासी गेले, काही वारकरी होते, काही साहेब लोक होते. आता पंढरपूरचं दर्शन झालं आणि मागे फिरले, बसमध्ये बसले. इकडे येणारी बस होती, कुठे नाशिकला येणारी बस होती, आणि नाशिकला येणारी बस असल्यामुळे त्या ठिकाणी पंढरपूरवरून नाशिकचे काही लोक बसले, काही मधले बसले. आणि अशा प्रकारे स्टँडवर एक मुलगा, 7-8 वर्षाचा मुलगा पेपर घेऊन आला. पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या असं म्हणत बसमध्ये चढला. आता बसमध्ये चढल्यानंतर महाराज काही साहेब लोक होते, काही असे थोडे हे होते, आणि अशा प्रकारे त्यांनी पेपर घेतला. आणि पेपर घेतल्यानंतर त्यांनी ठरवलं, साहेबांच्या टोळीनं, टोळी समजती ना आपल्याला, गँग, तर त्या लोकांनी ठरवलं की या मुलाला फसवायचं. 20 पैसे खोटे दिले, खरे दिले, 50 पैसे खोटे दिले. 70 पैशाला पेपर होता आणि 20 पैसे खरे दिले आणि 50 पैसे खोटे दिले. मुलगा महाराज गाडीतून उतरला. 10-5 किलोमीटर अंतरावरती बस गेली आणि गाडीमध्ये बसमध्ये हसायला लागली लोक, साहेब लोक हसायला लागली. आता आमच्यासारखे वारकरी तिथं होते, ऋषिकेश महाराज, मनीष महाराज, तर त्या ठिकाणी अशी लोक होती. पण ते वारकरी महाराज म्हणायला लागली, साहेब तुम्हाला हसायला काय झालं? ते म्हणे, महाराज आम्ही त्या मुलाला फसवलं पेपरवाल्या. म्हणले कसं काय? ते म्हणे आम्ही पेपर घेतला त्याच्याकडनं, पण त्याला 50 पैसे खोटे दिले आणि 20 पैसे खरे दिले, म्हणून आम्ही त्याची फसवणूक केली, म्हणून आम्ही हसतोय. पुन्हा 10-20 किलोमीटर गाडी पुढे गेली, पुन्हा आशा पिकला. म्हणलं आता काय झालं? मगाशी त्या मुलाला फसवलं म्हणून तुम्ही हसत होता, पण आता काय झालं? ते म्हणे, महाराज झालं असं म्हणे, आम्ही त्या मुलाला फसवलं, खोटे पैसे दिले, पण त्यानं सुद्धा आमच्या बरोबर गद्दारी केली. शेराला 1.25 शेर असतो, त्यानं सुद्धा आम्हाला पेपर कालचाच दिला. विठ्ठल विठ्ठल मग मला सांगा, पैसे खोटे तर बोला बोला, आपल्याला बोलता येतंय ना?
आमच्याकडे 5 वर्षाची मुलं बोलतात. आपण येतंय ना बोलता? घरच्यांनी सांगितलं रोहिणीताईच्या कीर्तनाला गेलो अजिबात बोलू नका. असं नाही ना, काही बोललं पाहिजे. कीर्तन म्हणजे महाराज एक मनोरंजन नाही. कीर्तन म्हणजे एक विनोद केली म्हणजे कीर्तन चांगलं झालं यातला भाग नाही. कीर्तन म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला करमणूक म्हणून कीर्तन नाही. कीर्तनाची व्याख्या माहिती का? मी प्रत्येक वेळेस सांगते महाराज. की म्हणजे कचरा आणि तन म्हणजे शरीर. शरीरातील कचरा बाहेर काढण्याचं साधन म्हणजे कीर्तन. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. त्या ठिकाणी कीर्तनाची व्याख्या आपल्याला कळाली. म्हणून कीर्तन एक आपण मनोरंजन म्हणून कधीच नाही ऐकलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला ज्ञान मिळण्याकरता अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे साधन म्हणजे कीर्तन. विठ्ठला 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 तर अशा प्रकारे या ठिकाणी महाराज पैसे खोटे तर पेपरही खोटा, भाव खोटा तर देव खोटा. एवढं लक्षात ठेवा. मला तुम्हाला हे पटवून द्यायचंय. आपली भक्ती खोटी तर देवही खोटा. पण अशा प्रकारे महाराज एकदा काय झालं, 2 जण जोडपं होतं. जोडपं 2च असतात. पण ती मास्तर आणि मास्तरीनबाई होते. काय त्या गावामध्ये राहत होते आणि त्यांच्या गावामध्ये एक वर जाग्या म्हणजे आमच्यासारखा रोज एक गाव फिरणारा, रोज एकाच्या घरी जेवणारा. आजही सुंदर बेत होता. सुंदर अचानक नियोजन झालं पण महाराज छान झालं. अन्नदाता सुखी भव. कारण की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. आणि आज खऱ्या अर्थानं महाराज पिठलं भाकरी आम्हाला खायला मिळाली म्हणजे खूप आनंदाची गोष्ट. ती गुलाबजामू लाडू जिलेबी वगैरे काही नकोय. कारण की जो आनंद भाकरीमध्ये आहे ना तो आनंद कशातच नाही. आणि खऱ्या अर्थानं असू द्या ते पंचपक्वानाचं जेवण असू द्या ऋषिकेश महाराज, पण ती प्रेमानं बनवलेलं पिठलं जरी असलं तरी ते आम्हाला बासुंदीसारखं वाटतंय. खरंच आमच्या वहिनींना पिठलं आवडत नाही पण आज तिने श्रीखंड म्हणून पिठलं खाल्लं. खूप सुंदर लागलं हो त्यांना. म्हणजे सांगायचं महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की या ठिकाणी प्रेमानं केलेलं अन्नदान हे सगळ्यात महत्वाचं असतं. अन्नदानाला खूप मोठं महत्व या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणून आपण अन्नदान सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून अन्नदान आपण केलंच पाहिजे. असो या ठिकाणी महाराजाशी गुरुजी आणि मास्तरीबाई ह्या 2 जण गावामध्ये राहत होते. आणि त्यांच्या गावामध्ये एक वर जाग्या आमच्यासारखा फिरणारा, रोज एक गाव, इसगाव तिसगाव श्रीमंताला, आज नीलखेडे तर उद्या संगमनेर, परवा लगेच दुसरं. म्हणजे अशा प्रकारे वर जाग्या म्हणजे वर खाणारा. म्हणजे आमच्यासारखं म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. म्हणजे रोज आम्ही एकाच्या घरला जेवायला जात नाही असं नाही बरं का. तर असो तर या ठिकाणी असं त्या गावामध्ये राहत होता आणि रोज एकाच्या घरी जायचा. आणि पाहत जरी असता तर येवली महाराज पखवात वाजवताय. आपण तरी पाहून जरी विचारलं काय चाललं येवली महाराज राम राम पखवात वाजवताय काय, आता दिसतंय ना पखवात वाजवताय, तरी विचारायचं त्याला काय म्हणतात वर जाग्या. म्हणजे पाहून आंधळा. आणि अशा प्रकारे तू रोज एकाच्या घरी जायचा आणि रोज काही माणसं करत असले की तोच विचारायचा. आणि एक दिवस मात्र गुरुजी म्हणजे मास्तर आणि मास्तरीनबाई 2 जण महाराज छपरीमध्ये म्हणजे सप्रामध्ये जेवायला बसले. पोर्चमध्ये, आताच्या भाषेमध्ये पोर्च, पडवीमध्ये जेवायला बसले. आणि तेवढ्यात महाराज वर जागे त्यांच्या गेट समोरून चालला होता. राम राम गुरुजी. राम राम. अहो काय चाललंय, आता दिसतंय ना जेवून राहिलेत म्हणून या जेवायला. मग लगेच जायचं का आपण. अहो ते लगेच येऊन बसलं. वा 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 सुंदर महाराज बेत, इतकं सुंदर. आता 2च होते, पुढचे 2 नव्हते, 2च होते. सुंदर बेत होता. वा वा वा. लोकांच्या रोज एकाच्या घरी जायला ना पेक्षा आपण यांच्याच घरी येत जावा. 1 नाही 2 नाही अख्ख्या 6 महिने जेवायला आला मनीष महाराज. 6 महिने नीलखेड्यातच जेवण, 6 महिने जेवायला आला. काय करावं आता. पण बायालाही हुशार असतात महाराज बाया. मास्तरीनबाई म्हणायला लागले का हो मास्तर, 1 नाही 2 नाही 6 महिने झाले रोज जेवायला येतोय, भानगड काय. काही याचं कळा ना म्हणे, याचा बंदोबस्त करावा लागतो. आता मास्तर होती महाराज, मुलांना शिकवणारे, हुशार होते ते, डोकं होतं त्यांना हुशार. पण ते म्हणे काय करायचं नेमकं, आता बंद कसा होईल. म्हणून त्यांनी ती शाळा केली, एक शाळा. आता ती शाळा मास्तर होती म्हणून शाळा करायची त्यांना काही सांगावं लागत नव्हती. म्हणून त्यांनी शाळा केली. ते म्हणे काय करायचं, त्यांच्या दोघातच मीटिंग बसली महाराज. दोघातच मीटिंग बसली. ते म्हणे बघ उद्या लवकर उठायचं, महाराष्ट्रीयन पद्धतीचा उत्तम प्रकारे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, या काही भाजीत मीठ टाकायचं नाही. मीटिंग ठरली महाराज. आणि मग असं ठरलं. मग ती उद्या आपण वर जागेची वाट बघायची. ठरल्याप्रमाणे झालं. मीटिंग मोडली आणि उद्या आज लवकर झोपायचं आणि उद्या सकाळी लवकर उठायचं. सकाळी 4 वाजता मास्तरीबाई उठल्या आणि उठल्यानंतर महाराज सुंदर असा पुरणपोळीचा महाराष्ट्रीयन पद्धतीचा उत्तम असा स्वयंपाक केला. आणि स्वयंपाक केला, या काही भाजीत मीठ टाकलं, सारात मीठ टाकलं नाही, भज्यामध्ये मीठ टाकलं नाही, कशातच मीठ टाकलं नाही, सगळं आळणी ठेवलं. आणि तेवढ्यात महाराज जेवणाचा टायमिंग झाला. 12 वाजले. 12 वाजून 1 मिनिट झाला.
पण वर जाग्या काही आला नाही. म्हणून गुरुजी म्हणतात का मास्तरीन बाई आज काही दिसत नाही, आज काय कॅन्सल केलं का काय काय नो. पण 12:05 वर जाग्या. गुरुजी राम राम. राम राम. अहो या की जेवायला. आलोच की म्हणे. लगेच बाया माग सावरल्या आणि लगेच जेवायला आला. जेवणाच्या ताटावरती अरे वा 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 आज तर लय सुंदर बेत येवा, श्रीखंड श्री बालाजीचा बेत येवा, सुंदर जेवण आहे. म्हणून आता काय करावं बा, जेवायलाच बसणार आता. आज मस्त ताव आणणार, मस्त जेवणार म्हणे. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. पण महाराज पुंडलिकावरती झालं, श्लोक झाला, पुंडलिकावरती झालं, जेवायला बसणार. पहिला घास गुरुजींना वरजाग्याला खाण्याच्या अगोदर तोंडात घातला आणि म्हटले मास्तरीन बाई आज भाजीचा आमटीचा वास जरा आळणी येतोय, मीठ नाही टाकलं का. तेवढ्यात मास्तरीन बाई माग फिरून बोलल्या आणि मास्तरला काही चालत नव्हतं. तेव्हा मुकट्याने खा लई पंचिती करायला लागलात तुम्ही आजकाल, भाजीचा वास म्हणे आळणी येतोय. तेवढ्यात हातातला घास खाली टाकला मास्तरनं आणि शेजारी काठीच घेऊन बसलेले होते. मास्तरीन बाई महाराज धूम धूम ठोकली मास्तरीनबाईनं थेट मागच्या घरात पळाल्या. आणि तेवढ्या वेळेत महाराज वर तो होता ना मास्तर गुरुजी, त्या मास्तरीनबाईच्या पाठीमागं काठी घेऊन पळाले. मला पाठीमागे फिरून बोलते खूप पाहतच म्हणे तुझ्याकडे आज. काठी घेऊन महाराज त्या मास्तरीनबाईच्या माग. आतल्या घरात होती गादी झाड, त्या गादीवरती जोरात जोरात काठी हाणायची. ते मास्तरीनबाई ओरडायची. ते तेव्हा मास्तरीनबाई माग बोलायची आणि ओरडायची, मारू नका ना, हाणू नका ना, लई लागतंय. काठी कुठं मारताय गादीवरती. ते मास्तरीनबाई बाईला काही ओरडायची सांगायची लागत नाही, काही प्रॅक्टिस बिक्टिस लागत नाही, काही कुठं क्लास बीस नाहीत बरं का ओरडण्याची. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी गादीवर काठी मारली की मास्तरीनबाई ओरडायची. तेव्हा वर जागीने हातातला घास खाली टाकला. काय म्हणे चांडळीनं आज माय मोळवर आली म्हणे, एवढं सुंदर बेत, एवढं सुंदर जेवण आणि आज मला जेवायचं पोट भरून. तर ही नेमकंच माझ काय तिला भाजी टाकायला काय मीठ काय फाशी झाली होती म्हणे, मीठ नाही टाकलं कशाला. त्या मास्तरला मागं बोलली, पोटभर जेवलो असतो, हिला झालंच काय म्हणे आज काय मोळवर आली म्हणे. आता जेवावं तरी कसं, घरात नवरा बायकोचं भांडण चालू, त्या पल्ल्यात पडन कोण. नवरा बायकोच्या भांडणात चुकून पडू नये, जो पडला तो वाईट होतोय, हे गोड होतात म्हणून चुकून पडू नये. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज तो वर जागे जेवला नाही, त्यानं हातातला घास खाली टाकला आणि बाहेर गेला. आणि तेवढ्यात महाराज मास्तरीनबाईला मास्तर म्हणतात, गुरुजी म्हणतात पाहू मास्तरीनबाई जरा डोकून गेला की काय. मास्तरीनबाईनं असं आतल्या घरातून डोकवलं, गेला म्हणे चला. दोघंही आले महाराज पुन्हा या ठिकाणी पोर्च मध्ये पडवीमध्ये जेवायला बसले. आणि तेवढ्यात म्हणे का हो मास्तर मी कशी खोटी खोटी रडले म्हणे. मास्तर म्हणायला लागले मी कसं खोटं त्या गादीवरती हाणलं आणि मग वरचा सुद्धा दारातून डोकतो, मी सुद्धा मग खोटंच बाहेर गेलो होतो म्हणे. विठ्ठल 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 दृष्टांत संपला महाराज. सांगायचा सिद्धांत एवढाच, ज्याप्रमाणे गुरुजीनं लटकं मारलं त्या पद्धतीने मास्तरीनबाई लटकं रडल्या आणि वर जाग्या सुद्धा खोटं लटकं बाहेर गेला. म्हणजे आपलं काय चालू आहे, सगळं खोटंच चालू आहे महाराज. आपण भक्ती खोटी करतो म्हणून देव सुद्धा आपल्याकडे खोट्या भावनेने पाहतो. मला सांगायचं काय की संतांनी माझ्या खरी भक्ती केली म्हणून या ठिकाणी महाराज देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पण या ठिकाणी संतांचा परमार्थ वेगळा होता. पण तुकोबाराय काय सांगतात, अभंगाचं प्रथम चरण, हेची थोर भक्ती आवडती देवा, 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 हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडती 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 देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर
पावी माया संसाराचे हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराचे हेरिले आनंदे तैसेची राहावे 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 कोणत्या प्रकारची भक्ती सांगितली? हीच थोर भक्ती आवडते देवा. हीच म्हणजे नेमकं कोणती? संसारामध्ये राहायचे. संसारावरती आपण जे प्रेम करतोय ना, ती माया करतो, ते प्रेम ते संसारावरती न करता भगवंतावरती करायचे, तीच भक्ती देवाला आवडते. आता तुकोबाराने सांगितलं का संसार सोडून द्या आणि सगळे परमार्थाला चला बुवा, असं काही सांगितलं नाही. पण संसार या सावे आसोनी नसावे. या ठिकाणी महाराज संसारात राहायचंय, पण या ठिकाणी काय करायचं सांगितलं? अलिप्त सांगितलंय. तुम्हाला माहिती का कमळाचं झाड? कमळ माहिती ना आपल्याला. आता कमळाचं झाड अखंड पाण्यामध्ये राहतं, पण ते पाणी त्याच्यावरती राहतं का मला सांगा बरं? पण आळूचं पान माहितीये ना, आळूच्या वड्या आपण खातो ना, तर पानावरती पाणी टाका, थांबतंय का? का? ते पाण्यात असून सुद्धा कसं आहे, पाण्यापासून अलिप्त आहे. मग तसं तुम्ही आम्ही मायबाप या संसारामध्ये राहायचंय, पण संसार असायला का दिसायला काय कळा ना भाऊ. आता लग्नाला किती 80 वर्ष झाली, पण संसार काय कळा ना. असायला खरं आहे का खोटं हे तरी मला सांगा. कसं आहे तुम्हाला बोलता येत नाही? संसार कसा आहे मला सांगा. खरं आहे का खोटा? खोटा द्या सोडून, चला माझ्या सांगा उद्यापासून. नाही म्हणते. म्हणजे मला सांगायचं महत्वाचा मुद्दा काय, संसार खोटा आहे. संसारावरती प्रेम आपण करतोय ते पण खोटं आहे महाराज. पण संसार असायला का दिसायला? तो दिसायला आहे. असायला जर असता, जर तो खरा असता तर त्यानं आपल्याला दुःख दिलं नसतं. दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मायबाप या संसारामध्ये काय आहे? सुख नाहीये, फक्त दुःख आहे. ओत प्रेत दुःख या संसारामध्ये भरलंय. परंतु या ठिकाणी आपण संसारामध्ये भगवंताने आपल्याला जसं ठेवलं तसं आपण राहत नाही. का राहत नाही? पण महाराज एका ठिकाणी म्हणतात, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. पण आपण ज्या भगवंताने आपल्याला ज्या समयामध्ये ठेवलंय, ज्या कालावधीमध्ये ठेवलंय, ज्या स्थितीमध्ये ठेवलंय, तसं आपण अजिबात राहत नाही. आपलं असं आहे महाराज, आपल्या अंगाला आला ताप तर देव माझा संकेत. महाराज काय? देव माझा बाप. अंगाचा गेला ताप तर मी देवाच्या बापाचा, तुम्हीच म्हणलं बरं झालं, मी देवाच्या बापाचा बाप. असं आहे. मग मला सांगा, या ठिकाणी भगवंतानं ज्या कालामध्ये ठेवलंय, जशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक आहे संचिताचे. ज्या कालावधीमध्ये ठेवलंय, ज्या स्थितीमध्ये ठेवलंय तसं आपण राहायला पाहिजे. पण आपण तसं राहत नाही. आपल्याला वाटतं देव काहीतरी आपल्याला द्यायला चुकला काय ना, म्हणून आपण देवाची भर काढतो, देवाचं आपण भरून काढतो. पण मला सांगा, देवाला बरोबर कळतं हा माणूस कुठे टाकायचा आणि हा माणूस कुठे ठेवायचा. त्यानं बरोबर त्याने जागा निर्माण केल्यात. म्हणून सांगायचा महत्वाचा मुद्दा असा आहे, संसार महाराज खोटा आहे, परमार्थ कराय. म्हणून या ठिकाणी सांगायचा महत्वाचा मुद्दा एकच की आपल्याला खोटा संसार आवडतो. धन दारा पुत्रजन बंधू सोयी रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी. पण माझ्या तुकोबारांना स्वतःला आलेला अनुभव आहे. ते तुकोबारा जगापुढे ठेवतात, पण आपल्याला स्वतःला आलेला अनुभव आपण सांगत असतो ना त्याप्रमाणे. तर माझ्या जगद्गुरु तुकोबारांना स्वतःला आलेला अनुभव जगापुढे ठेवला. अनुभव आले अंगा ते जगा देत असे. पण अनुभव वाचून एखादी गोष्ट जर आपण सांगितली ना ती योग्य नाही. आपल्याला स्वतःला तो अनुभव पाहिजे, तेव्हा मात्र आपल्याला सांगण्याचा अधिकार असतो. 1 मिनिट सांगते. या ठिकाणी अनुभव सांगणारे आपल्याला संत आपल्याला कदाचित ते पाहायला मिळणार नाही. तुम्हाला आपल्यासारखे पाठ करून सांगणारे तुम्हाला भरपूर भेटतील, पण अनुभव आलेली एक वेगळी व्यक्ती असते. म्हणून या ठिकाणी सांगायचा महत्वाचा मुद्दा,
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या ठिकाणी परमार्थाचा आलेला अनुभव वेगळा आहे आणि संसाराचा आलेला अनुभव वेगळा आहे. संसाराचा अनुभव आपण 1 मिनिटामध्ये बघूया. एकदाचा प्रसंग असा आहे, एकदा काय झालं, दोघं नवरा बायको असतात, एका छताखाली राहतात, सगळं सारखं असतंय महाराज, पण महाराज आवडी मात्र वेगळ्या असतात, आवडी निवडी. आता एकाला कीर्तन आवडतंय ती एकाला महाराज पिक्चरला जायला आवडतंय, एकाला तिखट आवडतंय ती एकाला गोड आवडतं, एकाला आंबट आवडतं ती एकाला खारट आवडतं. म्हणजे सांगायचा महत्वाचा मुद्दा काय की एका छताखाली राहतात पण आवडी मात्र विभिन्न आहेत. ऐसे भिन्न भिन्न साथे प्रारब्धान केले वाटे, प्रारब्धान केले वाटे, प्रारब्धान केले वाटे. ऐसे भिन्न भिन्न साथे प्रारब्धान केले वाटे, प्रारब्धान केले वाटे, प्रारब्धान केले पण महाराज आवडी निवडी मात्र वेगळ्या वेगळ्या असतात प्रारब्धानुसार. असो या ठिकाणी एकदा काय झालं, एक 2 जण होते महाराज नवरा बायको, पण नवऱ्याला होती पुस्तक वाचण्याची आवड. अण्णा आता पुस्तक वाचण्याची आवड असल्यामुळं तो उठला बसला की सारखं पुस्तक घेऊन बसायचा. निलखेडेकर सारखं उठला बसला की पुस्तक घेऊन बसायचा, त्याला पुस्तक सोडून दुसरं काही आवडत नव्हतं घरामध्ये. पण एक दिवस मात्र बायको काहीतरी बोलायला लागली, पण बायकोचं त्यानं काय ऐकलंच नाही, कारण त्याच्या पुढे काय होतं, पुस्तक होतं. म्हणून तिला राग आला. ती म्हणे का हो पिंटीचे पप्पा, अहो पुस्तक सोडून बाकीची मंडळी घरामध्ये आहेत, तुम्ही काहीच पाहत नाही, नुसतं पुस्तक पाहता, आता काय करायचं बा, मला फार राग आलाय तुमचा. आता अहो पुस्तक सोडून तुम्ही दुसरं काही पाहत जा, काय हवं काही नको काही विचारित जा आम्हाला, पुस्तक सोडूनही बाकीची मंडळी घरामध्ये आहेत. मला असं वाटतं ना पिंटीचे पप्पा. ते म्हणे काय वाटतं, ती म्हणे मलाच असं वाटतं की मी पुस्तकच व्हावं, म्हणजे तुम्ही मला सारखं मला तुमच्या तोंडापुढे घेऊन बसाल. त्या विनोदानं म्हटलं बरं का पिंट्याचा पप्पा. ते म्हणे पुस्तक नका हो. मग ते म्हणे काय हो, ते म्हणे कॅलेंडर व्हा, वर्षाचं कॅलेंडर. ते म्हणे का बरं, ते म्हणे एक तर वर्षाला बदलतं तरी ते. विठ्ठल 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 पुस्तक झालं बदलायचं नाही, कॅलेंडर झालं म्हणजे बदलतंय वर्षाला. 2024 संपला ना तर किती लागलंय, 25 लागले. म्हणजे कॅलेंडर म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात आलं का मी काय सांगितलं, समज नाही आलं की इशारा कापी. असो या ठिकाणी एकदा काय झालं महाराज, एका जणानं काय केलं, आपलं कुठं इकडं कोणतं गाव मोठं जवळ आहे, लासलगाव नको, येवल्याचीच पैठणी बरी, ती जरा बरं वाटते मला, स्वस्तात मस्त. म्हणून महाराज एक जणीचा मिस्टर आहे ना, म्हणजे ग्रहस्थ, त्यांचे मालक गावाकडे म्हणजे येवल्याकडे गेले आणि येवल्यावरून महाराज येताना बायकोला सुंदर पैठणी आणली. अण्णा आपण दिली अशी 16 डिसेंबरला सुंदर अशी पैठणी त्या ठिकाणी बायकोला आणली, पण चॉकलेटी कलरची आणली. आणि त्याला वाटलं ती जरा खुश होईल म्हणून त्यानं पैठणी आणली. म्हणजे पिंटीची मम्मी पैठणी पहा मी कशी आणली तुम्हाला. काय हो पिंटीचे पप्पा, तुमच्या डोक्याची केस जशी पांढरी झाली तशी विचारही पांढरी झाली का म्हणे. अहो काय तुम्हाला पटतं, काय तुम्हाला कळतं, काय कलर घेऊन आलात, चॉकलेटी कलर, आणि मला कधी आवडतो बाय तो कलर, अजिबात नको म्हणे मला हा कलर, जा घेऊन जा म्हणे माघारी देऊन. ती माघारी देऊन आलं मुकट्यानं. आणि पुन्हा येताना महाराज एक जणानं बूट आणला, तोही चॉकलेटी कलरचा आणला. 2000चा बूट आणला बघा निलखेडेकर, 2000चा बूट आणला आणि पिंट्याच्या मम्मीला दाखवला. पिंट्याची मम्मी म्हणे पा बूट आणला म्हणे, तुम्हाला साडी नको होती ना, मी येताना बूट आणला. 2000चा बूट आहे, असा बूट कधी बाजारात भेटत नाही. 2000चा आहे, किती 2000चा. काय तुम्हाला खरंच कळतं गड्या, काय पोरं सर्वांनी कलर घेऊन चाललात. मग अशी चॉकलेटी साडी आणली आणि आता काय आणलं माय, बूट आणला, तो बी चॉकलेटी कलरचा आणला. अहो जा घेऊन जा म्हणे, नेऊन द्या माघारी जाऊन. ते पुन्हा मागं फिरलं आणि त्याचं बूट नेऊन द्यायला गेलं. दुकानदार म्हणे काहो साहेब काहून बूट माग गेला. ते म्हणे मंडळीला आवडलंच नाही बा, मंडळीला बोलली म्हणे घेऊन टाका तुमचा बूट माघारी. ती पुन्हा मागं आलं. 4-6 महिने गेले. 6 महिन्यानंतर पुन्हा येवल्याला गेलं. येवले महाराज येवल्याला गेलं आणि येवल्याला गेल्यानंतर महाराज त्याच दुकानात गेलं. दुकानदार म्हणायला लागले राम राम साहेब नमस्कार. ते म्हणे नमस्कार. अहो तो म्हणे 6 महिन्यापूर्वी बूट नेला होता का, तोच बूट मला दाखवा. आहे का हो? हाय ना म्हणे. अहो तुमच्यासारखी मोठी लोक घेतात म्हणे, दुसरे कोण घेणार आहेत. हाय हाय म्हणे, दाखवा लगेच. त्यानं दाखवलं महाराज, बूट काढला, पायात घातला, व्यवस्थित म्हणे छान आहे. बूट बीट घेतला, पैसे दिले, पण विचारलं दुकानदार थोडा चावनट होता. दुकानदारानं विचारलं का म्हणे साहेब तुम्ही 6 महिन्यापूर्वी बूट नेला होता, तो मागा आणून दिला कारण तुमच्या मंडळीला आवडला नव्हता. मंडळी कळली ना, गृहमंत्री
मंडळी मंडळी हा बायको. पण महाराज तुमच्या बायकोला आवडला नव्हता, मंडळीला आवडला नव्हता, तुम्ही मागा आणून दिला आणि पुन्हा 6 महिन्याने आलात. नेमकं मंडळीची आवड बदलली का तुमची आवड बदलली? छे छे म्हणे दुकानदार साहेब. आवड बिवड काही नाही बदलली, मंडळीच बदलून टाकली म्हणे. विठ्ठल विठ्ठल सांगायचं महत्वाचा मुद्दा म्हणजे का हा झाला संसारातला अनुभव. पण परमार्थाचा अनुभव वेगळा असतोय महाराज. परमार्थाचा अनुभव म्हणजे फार वेगळा. तुकोबारांनी सांगितलं महाराज तुम्हालाही आम्हालाही. पण या ठिकाणी आपल्याला परमार्थाचा अनुभव आपल्याला ऐकायला आवडत नाही. आपल्याला संसाराचा अनुभव सांगितलं की आपल्याला फार आवडतो. पण महाराज जाता जाता थोडं वेळ माझ्याकडे फार कमी राहिलाय. 10-5 मिनिटांमध्ये मी आवरूनच घेणार आहे, कारण वेळ फार झालेला आहे. कारण तसं 9 ते 11 कीर्तन झालंय, पण मी एकदम म्हणजे 10 मिनिटातच आवरून घेते. असो तर या ठिकाणी सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःला आलेला अनुभव वेगळा असतो, संसारामधला अनुभव वेगळा असतो, पण या ठिकाणी परमार्थाचा अनुभव वेगळा असतो. आणि अशा प्रकारे एकदा काय झालं, आता मुलीचं लग्न ठरलं म्हणून मुलगी सासूरवाडीला पाठवायची. म्हणून 4 गोष्टी आई आपल्या मुलीला समजून सांगत असते. अगं बाई, असं नाही असं वागायचं, असं नाही तसं करायचं, कारण उद्या सासूबाई कशी भेटते हे सांगता येत नाही. म्हणून सासूला कधी माघारी फिरून बोलायचं नाही, असंही आपली जन्मदाती आई आपल्या मुलीला समजून सांगत असते. म्हणून तिनं महाराज तिच्या मुलीचं लग्न ठरलं, मुलीला जवळ घेतलं, सांगितलं बाई हे असं असं नाही करायचं, सासूबाई काही म्हटल्या तर एखादा शब्द परत फिरून बोलायचा नाही, तुम्ही म्हणता तसंच, तुम्ही म्हणता तेच खरंय, अगदी बरोबर आहे आत्याबाई, तुम्ही म्हणता तेच खरंय. एवढंच त्यांना 2 शब्द पाठ केली, एवढेच डोक्यात ठेवले. आणि पाठ केलेलं बोलणं आपलं थोडंच डोक्यात राहतं, अनुभव आलेलं बोल वेगळं असतं. म्हणून अशा प्रकारे मुलीचं लग्न झालं, मुलगी सासूरवाडीला आली, परत मूळ झालं आणि पुन्हा महाराज नांदायला आली. आणि नांदायला आल्यानंतर महाराज मुलीकडनं भाजी तिनं माहेरच्या पद्धतीची केली. सासूबाई म्हणायला लागल्या, अगं सुनबाई ही भाजी अशी नाही करायची, अशी करायची. ठीक आहे, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे आत्याबाई, तुम्ही म्हणता तसंच अगदी बरोबर आहे, मला पटतंय. मग तिला काय वाटलं सासूला, अगदी लक्ष्मी सारखी सून भेटली बाई, अजिबात माघारी फिरून भेटली, बोलणारी भेटली नाही बाई, लई माझं भाग्य आहे, चांगली सून भेटली. पुन्हा 6 महिने झाले, पुन्हा एक तिच्याकडनं काम चुकलं, पुरी असं काम नाही असं करायचं. ती म्हणे ठीक आहे, तुम्ही म्हणता तेच खरं आहे, अगदी मला पटतंय, अगदी बरोबर आहे. पुन्हा महाराज 8 महिने झाले लग्नाला, पण सासूबाईला काय झाला, चिकनगुन्या झाला, चिकनगुन्या. आणि चिकनगुन्या झाल्यानंतर हात आकडाना आणि पाय आकडाना, अख्खे दवाखाने केले, पण सासूबाईला काही फरक पडला नाही. डॉक्टरने घरी काढून दिली. आणि तेवढ्यात काय झालं, घरी काढून दिल्यानंतर तिचा विलाज संपला. एका जागेवर होती, उठता येईना, बसता येईना, वैतागली महाराज. पण त्या सासूला वाटलं आता काय करावं, आपल्याला फार वैताग आला बाबा, आपल्याला जगणंच नको, एखाद्या औषधाची बाटली घ्यावा आणि औषध प्यावा आणि आपलं जीवन यात्रा संपून टाकावा, असं तिनं मनात विचार केला. पण तिनं सुनाला बोलवलं, अगं हे सुनबाई जरा इकडे ये ग पुरी. तिला वाटलं चहा पाणी मागत असून, म्हणून ती म्हणे काय वाद्य बाई, काय आणू तुम्हाला, काय पाहिजे? ते म्हणे काय आणू नको बाई, माझ्यापाशी बस 2 मिनिटं. ते म्हणे बरं ठीक आहे, बसते म्हणे. आणि तेवढ्या वेळात महाराज ती म्हणे काय वाद्य बाई, ती म्हणे पुरी मला असं वाटतंय. कसं? अगं माझा हात आहे आकडाना, पाय आकडाना, मला उठता येईना, मला बसता येईना, मला असं वाटतं. कोणाला? सासू म्हणली, मला नाही, सासू म्हणली मला असं वाटतं. काय वाटतं आत्याबाई तुम्हाला, मला सांगा, तुम्हाला काही लागतं का? काही लागत नाही, बशी म्हणे. ती म्हणे मला असं वाटतं. कसं वाटतं? ती म्हणे एखादी बाटली आणावा विषयाची आणि औषध प्यावा आणि माझी जीवन यात्रा संपून टाकावा, फार वैताग आला. ती म्हणते तुम्ही म्हणता तेच खरंय आत्याबाई, अगदी बरोबर बोललाय, मला पटतंय. आता मला सांगा, आपलं होतं उलट, आपण कीर्तनात तरी बसलो तरी पण आपलं चित्त कुठं राहतंय? पिंट्याच्या मम्मीने कुलपाला झटका दिला का नाही? काय ना कुठं? कीर्तनात आल्यावर महाराज चित्त नाही ना आपलं जागेवर. पण त्यासाठी महाराज म्हणतात चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ. चित्त जर आपलं जागेवर नसेल तर आपला उपयोग काय महाराज? आपण इथं आणखी चित्त कुठं? घरी. काय उपयोग आहे? काही लोक बसतात कीर्तनामध्ये पण चित्त फक्त कुठं राहते? 11 कधी वाजते, 11:15 कधी वाजते, कीर्तन किती लवकर चालू झाले संपत आहे कधी, चित्त तिकडं. मग मला सांगा महाराज, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाली, काही कीर्तन कळेल का? नळी फुंकली सोनारी, इकडून तिकडून गेली वारे, कीर्तन कळेल का? नाही कळणार माय बाप. म्हणजे या ठिकाणी कीर्तन समजण्यासाठी चित्त कसं पाहिजे? जागेवर पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अरे ज्याच्या अंतकरणात समाधानी त्याला सुख आल्याशिवाय राहणार नाही.
आपल्याला प्रत्येकाला मुली आहेत मायचा गट, बरोबर की नाही अण्णा? पण मला सांगा आपल्याला प्रत्येकाला काय वाटतं? आपल्या पोरीला सुख असावी का समाधान असावं? सुख, अगदी बरोबर आहे, सुख तर पाहिजेच, पण सुख येण्याकरता अगोदर जसं आहे तसं समाधानी राहावं लागेल. त्यानंतर समाजाच्या पाठीमागं काय येईल? सुख येईल. जर आपला जीवन समाधान नसेल, 11,000 पाकिट भरलं तरी समाधान नाही, अजून 1,000 लागत होते बरोबर की नाही? समाधान नाही ना. समाधान असेल तर निश्चित आपल्याला 11च्या काय 14 भेटतील, पण समाधान नाही ना. हो, मला सांगायचं काय की आपलं अंतकरण, आपलं चित्त समाधानी असावं. पण म्हणून सांगितलं की ठेविली अनंत तैसीचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. पण संसारामध्ये दुःख आहे, शंका आहे, उद्वेग आहे. पण महाराज आपल्याला हे संचिताचे भोग भोगावेच लागतात. भोगतो न घडे संचिता वाचुनी. आणखीन किती काही प्रमाण आहे तुम्हाला देण्यासारखे. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. मग मला सांगा भोग आणि रोग हे कोणाला आतापर्यंत चुकलं का? जे आपल्या संचितात आहे, जे आपल्या नशिबात आहे, ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. परंतु या ठिकाणी महाराज हे सगळे प्रारब्धाचे भोग असतात. सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता वेळ नाही आपल्याकडे सांगण्यासाठी, पण भोग तो न घडे संचिता वाचून. आपल्याला भोग चुकणार नाहीये, कारण की एका मिनिटामध्ये सांगू का तुम्हाला, भोग आणि रोग कधी चुकत नसतं. आपल्याला जे आपल्या वाटेला जे भोग आले ते आपल्याला भोगावे लागतात. अभंगाचं 3य चरण. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळा, वाहिल्या उद्वेग संचिताचे. म्हणून आपल्याला संचिताचं भोगाचे फळ आपल्याला भोगायचं असेल, आणि जर असं आपल्याला वाटत असेल आपल्याला फळं चांगले मिळावे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एकदा हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. आमचे सर्व महाराज मंडळी भजन घेतील विठोबा रखुमाईचं. सगळ्यांनी प्रेमाने हात वरती करायचे. मी शूटिंग व्हायला दादांना सांगल, कारण की सर्वांची शूटिंग घ्यायला सांगल. कोण कोण कुचर हरभरे ते मला सकाळी पाहायला मिळतीलच यूट्यूब चॅनलवरती. सगळ्यांनी हात वरती करा आणि सगळ्यांनी प्रेमानं टाळी वाजवा. घ्या महाराज भजन. विठोबा रखुमाई, 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 Go
रखुमाई यथामती यथा अवकाश अल्पशा बुद्धीप्रमाणे अभंगाचा भावार्थ मी सोडवायचा प्रयत्न केला. काही बोलता बोलता अपशब्द गेला असेल तर माझी मला परत करा. जे काही योग्य असेल ते तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. या ठिकाणी आदरणीय 108 महंत महामंडलेश्वर या ठिकाणी लेखनगिरीजी महाराज यांच्या वतीनं या ठिकाणी आज निलखेड्याच्या मायबापांचा दर्शनाचा योग मला आला. या ठिकाणी तुम्हा संत मायबापांची सेवा करण्याचा योग माझ्या पामराच्या वाटीला आला. महाराजांचा आदेश म्हणून या ठिकाणी मी कीर्तन सेवा करण्याची या ठिकाणी संधी मला मिळाली. मी भावाचं परमभाग्य समजते. आमचे आदरणीय मनीष महाराज, आमचे थोरात अण्णा, आमची यांच्या सर्वांच्या वतीनं आणि निलखेड्याचे सर्व मंडळीच्या वतीनं हा कार्यक्रम माझ्याकडे आला म्हणून मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देते. आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी, तुम्हा संत मायबापांच्या चरणी, नीलकंठेश्वर भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी ठेवते. सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे